श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 21. गोरक्षाचा मच्छिंद्रास उपदेश. या अध्यायाचे नित्यपठन केले असता गोहत्येचं पातक नाहीसं होऊन साधकास तपोवन प्राप्त होते. अध्याय सुरुवात होत आहे. गोरक्ष आणि मच्छिंद्राची भेट झाल्यावर गोरक्षही तेथेच राहू लागला. तेव्हा त्याच्या हेतूविषयी सतर्क असलेली मैनाकिनी त्यानेही मच्छिंद्राप्रमाणेच तेथे रमावे म्हणून सातत्याने विशेष प्रयत्नशील होती. मीननाथापेक्षाही त्याचेच अधिक कौतुक करीत होती. त्याला भोगविलासात गुंतवून आपलंसं करीत होती. पण हे सर्व सुख उपचार योगधर्मापासून परावृत्त करणारे आहे. भोग नसून तो रोग आहे. तो जाणून तो आपल्या उद्दिष्टावर नित्य चिंतन करीत गुरु शिष्य एकांतात बसून बोलत असलेले हे मच्छिंद्रनाथाचे मन वळवण्याचा प्रयत्न करते. एके दिवशी तो हळुवारपणे तो म्हणाला, गुरुवर्य, आपले स्त्री राज्यातील भोगविलासात गुंतून राहणे ही नाथपंथाच्या योगाने निश्चित अयोग्य गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या ब्रह्मांड कीर्तीला बटा लागतो आहे. आपण सदैव ब्रह्मस्थितीत रममान असणारे कवी नारायण आणि या भूतलावर लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांना धर्मीय मार्गाची शिकवण देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी आला आहात. आणि तुमच्यासारखे दिग्गज दुराचार करू लागले तर लोकही तेच करणार. पण त्याचे सर्व खापर अवतार दीक्षेची माती फुटली. त्याचे काय? म्हणून आताच सावध राहा, निसंग व्हा. आपण या मायाजाळात गुरफटलेले पाहून माझा जीव कळवळतो आहे. तरी मजवर कृपा करा आणि पूर्वस्थितीवर येऊन या गोरक्षाला कृतार्थ करा. हे ऐकून मच्छिंद्रनाथाच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली. त्याने स्त्री राज्याचा त्याग करून त्याच्याबरोबर येण्याचे वचन गोरक्षाला दिले. मग ते दोघे पाकशाळेत गेले. तेथे एकत्र भोजन केले आणि विश्रांतीसाठी आपल्या शयन कक्षात गेले. त्या रात्री मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाला, प्रिये, गोरक्ष मला येथून घेऊन जाणार असं मला स्पष्ट दिसत आहे. पण तुझा मोह मला सुटत नाही. मी काय करू? तेव्हा मैनाकिनी म्हणाली, गोरक्षाकडे वैराग्य वज्र आहे. मी त्याला मोहजाळात अडकवण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे सर्व व्यर्थ आहे. ती रात्र अशीच चिंतेत गेली. दुसऱ्या दिवशी मैनाकिनीही गोरक्षाला मोहित करण्यासाठी काय उपाय करावा या विचारात असताना गोरक्ष तिला म्हणाला, आई, मच्छिंद्रनाथांना मी बरोबर घेऊन तीर्थयात्रेत जावे म्हणतो. ते ऐकून मैनाकिनीच्या मनात चर झाली. ती दिनवाना चेहरा करून म्हणाली, गोरक्षा, तू आमचा मोठा मुलगा, या स्त्री राजाच्या समस्त वैभवाचा एक मात्र मालक, एक मात्र आधार आहेस. तुला अविचार करून कसे चालेल? तूच निघून गेलास तर म्हातारपणी आमचा सांभाळ कोण करील? मीननाथाचे पालन पोषण कोण करील? पण तिच्या रसाळ शब्दाचा गोरक्षावर काहीच प्रयोग झाला नाही. तो म्हणाला, आई, आम्ही योगी, आम्हाला या सुखभोगाची काहीच वाटत नाही. तुझे राज्य तुलाच लाख लाभ असो. आम्ही तीर्थयात्रेला जाणार म्हणजे जाणार. तेव्हा तू लग्नाचा मोह पाडून तो बोलला तर पाहावे असा विचार करून गोरक्षाला बसवून काही काळ तेथे राहण्याचा आग्रह केला. त्यावर पाडव्यापर्यंत 6 महिने राहण्याचे त्याने मान्य केले. एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षाकडे त्याच्या लग्नाचा विषय काढला. म्हणाली, बाळा, तू लग्न कर. मला सुन्मुख पाहण्याची इच्छा आहे.
तुझे लग्न झाले की तुझे चित्त आपोआप संसाराकडे लागेल. गोरक्ष म्हणाला, गुरुकृपेने मी 2 कांत आवरले आहेत. दोन्ही कर्णमुद्रिका. या त्याच कांतात ते ऐकून मैनाकीने गप्प बसली. पण तिने आपले प्रयत्न सोडले नाही. एका रात्री गोरक्ष आपल्या मंदिरात विश्रांती घेत असताना तिने एका सुंदर स्त्रीला सारीपाट खेळण्यासाठी त्याच्याकडे पाठवले. आणि सारीपाट खेळत असताना त्याने मिष्टान्न बोलले. नेत्र कटाक्ष कामुक भाव अंग प्रदर्शन करून गोरक्षाला बोलवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही. खिन्न होऊन ती राणीपाशी गेली आणि अशा प्रकारे दिवसामागून दिवस सरले आणि गुढीपाडव्याचा दिवस उगवला. पण मैनाकिनीसाठी तो निराशेच्या गर्तेत ढकलला. सणाचा दिवस असूनही मच्छिंद्र जाणार म्हणून तिथं नगरात औदसातीने पसरलेले होते. प्रत्येक स्त्री गोरक्षाच्या नावाने बोटे मोडत होती. मच्छिंद्राच्या विरह कल्पनेने मैनाकिनी अस्वस्थपणे तडफडत होती. पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून गोरक्ष पूर्ववेशात मच्छिंद्राकडे गेला आणि निघण्याची घाई करू लागला. त्यावेळी मारुतीच्या भुभुकाराने मीननाथाला अपाय होऊ नये म्हणून मैनाकिनीने मच्छिंद्राला त्यालाही बरोबर न्यावे असे सांगितले. भोजनानंतर तिघांना निरोप देताना सर्व स्त्रियांना शोक अनावर होत होता. पण आपण जेवढा वेळ थांबू तेवढा वाढत जाणार हे लक्षात घेऊन गोरक्षाने मैनाकिनीला नमस्कार केला. मीननाथाला खांद्यावर घेऊन मच्छिंद्रनाथासह तो पुढे चालला. निरोपाच्या वेळी गोरक्षाची नजर चुकून मैनाकिनी एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथाच्या जोळीत टाकली आणि विशीपर्यंत जाऊन अगतिक होऊन त्याची बोळवण केली. ती दृष्टी आढळताच मैनाकिनीने आकांत केला. त्याची अवस्था पाहून तिच्या सख्या सेवकही रडत रडत तिला धीर देत होते. हे पाहून उपरिचर वसूलला समजताच तो त्वरेने तिच्यापाशी आला. तिला आपल्या पोटाशी धरले, तिचे अश्रू पुसले. आंग वेडे, आग वेडे, तो म्हणाला, आग वेडे, आज तुझ्या मुक्तीचा दिवस असताना रडतेस तू. या सुखाकारणे काहीही निष्पन्न होणार नाही, तेव्हा तू स्वतःला आवर. अशा प्रकारे सांत्वन करून तिला त्याने राजवाड्यात नेले. याचबरोबर अध्याय 21 समाप्त होत आहे.